विकी संके यांच्या माध्यमातून लावलं गेलं होतं ते स्वीकारण्याकरता सर्वेश आपण देखील या. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. ओके, मॅच फिनिश केली. 2 चेंडू 11 धावा असताना सर्वेशने अकरपट्टीच्या मैदानात 2 चेंडू 2 षटकार मारून सामना जिंकून दिलाय. आणि कमा पहिल्या चेंडूत 1 धाव बघा तुम्हाला मिळते. हा, ज्यांना ज्यांना मॅन ऑफ द मॅच मिळाले टी शर्ट घालूनच खेळायचं आहे, हा स्पर्धेचा नियम आहे. पुन्हा शकता मस्जिद. ओ गुड बॉलिंग, तेज तरार गोलंदाजी बघायला मिळते. लेदर क्रिकेटमध्ये याचा काय रेकॉर्ड तुम्ही बघाल हो. अतिशय सुंदर बॅटिंग, चांगली गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळाला. उमटॅकच्या मैदानावर चांगला प्रशिक्षणाकडून प्रशिक्षण घेताना आपण पाहिलाय या गोलंदाजाला. मृदुल नावाचा गोलंदाज, एक उच्च दर्जाची इन्स्टिट्यूट तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे ओमटॅक ICWC कॅम्प. म्हणजे ICWC काय, आय कॅन वी कॅन, हे ICWCचं मिनिंग आहे. ओ बॅकफुटला गेलाय, काय चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय. नजाकत, कौशल्य, रात्री कसं पाहायचं, अंधारामध्ये कसं धावायचं, अप्रतिम चौकार. थोडासा शॉर्ट ऑफ रेंज, बॅकफुटला गेलाय, चांगला कंट्रोल टायमिंग बघायला मिळाला. अप्रतिम चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. सुपर पिच ऑफ बॅटिंग. क्रिकेटच्या भातामधलं जो क्लास, जो दर्जा तुम्हाला बघायला मिळतो, बुक स्टाईल बघायला मिळतोय. 4 धावांची धावसंख्या होते ती 5 धावा. वंडरबाब शिरगाव त्याला म्हटलं जाते. पुन्हा आपल्या मधूचा चेंडू यावेळेला बघा, चेंडू खोलवर टप्प्यात होता. डायरेक्ट रनवरचा चान्स बघायला मिळेल का. दरम्यान नाही, गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुसाट वेगाने पडले, चेंडू लागल्यानंतर चिक्की सिंगल याला म्हणतात. ही खरी चिक्की सिंगल, दॅट्स अ चिक्की सिंगल. की खेळाडूच्या हातामध्ये चेंडू असताना जेव्हा तुम्ही धाव घेतात तिला चिक्की सिंगल मागल्या जातात. धावसंख्या 1 ने वाढून 6 धावा ह्या तुम्हाला बघायला मिळते. थर्डमॅन बघायला मिळते, गली बघायला मिळते, पॉईंट बघायला मिळते, डीप एक्स्ट्रा कॉर बघायला मिळते, लॉंग ऑन बघायला मिळते. सॉरी, मिड विकेट बघायला मिळते, लॉंग ऑन नाही, मिड विकेट आहे तिकडे. ओ गुड बॉलिंग, तेज तरार पद्धतीने चेंडू बघायला मिळाला. तासे 130 प्रति किलोमीटर निघून गेलाय. सुसाट वेगाने चेंडू टाकण्याची क्षमता तुम्हाला बघायला मिळाला. दोन्ही माटंबर संघ, एका संघाला अपकमिंग यंग टॅलेंट संपूर्ण तरुण संघ बघायला मिळतात, तो म्हणजे शिरगावचा. आणि एका साईडला तुम्ही विचार केला तर तुम्हाला बघायला मिळतोय आशापुरा एडव्हान्स संघ. आशापुरी नॉट आशापुरा. ओ चांगला ऑन ड्राईव्ह केला स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बाकी चांगलं शेक्टर होईपर्यंत 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. चेंडूला ग्लान्स केलं की तो मधल्या चेंडूवरचा चेंडू स्ट्रगल झालं, बॅकफुटला गेले, ग्लान्स केलं, 1 धाव तुम्हाला बघायला मिळाली. आणि पहिलं षटक संपलं आणि फलका धावसंख्या लागल्या शिरगावची ती 7 धावा. खूप चांगलं गोलंदाजी हाताळली गेली. आजच्या दिवसात जर बघितलं तर पॉवर प्ले जास्ती धावा येत नाही आहे. आतापर्यंत मग केलं 7 रन हो चुके आहे. बघितलं वाढदिवसाचं केक खाल्लं, जेवणाचं चांगलं जेवण घेतलं, पापडाचा आस्वाद घेतला. अजून काय तुम्हाला आयोजकांनी द्यायला पाहिजे हो. आणि कोला पाजलाय. गुड आयोजन, गुड नियोजन हे तुम्हाला बघायला मिळतंय. आमच्या कुमार माळीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. कुमारजी झोपता की नाही हो तुम्ही घरी. कुमारजी चला, राज नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला म्हटलं ना की हो, याच गोलंदाजीने हॅट घेतले. 3 राज तुम्हाला बघायला मिळेल. ह्याच्या अगोदर माहीममध्ये आपण राज बघितला, तर ह्या राजला बघितला. आणि कालच्या दिवसात राज पाटील मॅन फ्रॉम उमरोळी असे आपण 3 राज आता आपण स्पर्धेमध्ये बघायला मिळतले. राज राज की ये बात आहे. काय राजचं पिक्चर ते गाणं होते. चला 25 मिनिटांमध्ये तुम्हाला षटका हाताळायची आहेत 5. ॲलन स्ट्राईकवर आहे. राज नावाचा गोलंदाज आपण बघतोय. ऑफटॉपच्या बाहेर खूपच जातोय. वाईड +1 अशा 2 धाव तुम्हाला बघायला मिळेल. 9 धाव फलकावर लागल्यात. भन्नाट वेगवान मारा राजकडनं तुम्हाला बघायला मिळतोय. आशापुरी एडव्हान्स संघाचा खेळ आपण बघत आहात. एका साईडला 7 पाट शिरगावचा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. ओ गुड, चांगल्यापैकी खेळून काढा. डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का नाही. दरम्यान थोडीशी फम्बिंग होते, पण गुड बॅटिंग. बघा धावा जर मोठ्या होत नसेल तर 1-2 धावा तुम्ही काढायचं. सिन्सिबल क्रिकेट दोघांकडनं बघायला मिळते. एका साईडला तुम्हाला ओपनर बघायला मिळतो म्हणजे मैशिर आणि ॲलिन. ॲलिन जर म्हटलं ना, ॲलिन दॅट्स अ मोमेडन, आणि ॲलन जर म्हटलं दॅट्स अ कॅथलिक. हा तुझा प्रोनाऊन्समधला फक्त फरक झाला की तुम्हाला बघायला मिळते. खूप चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. या विकेटची मला दया होते हो. 3 टुर्नामेंट सातत्यपूर्ण असताना विकेट अजून देखील त्याच्याच परिस्थितीत तुम्हाला बघायला. गुड विकेट, लाल माती चक्क विकेट पाहायला मिळते. पुढे सरसावले चेंडू खेळला, ऑन ड्राईव्ह बघायला मिळतो. डीप लॉंग ऑनलाईनचे क्षेत्ररक्षण होईपर्यंत 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. चांगलं गॅदरिंग तुम्हाला बघायला मिळेल. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 11 धावा या फलकावर लागल्या जातात.
अतिशय दर्जेदार क्रिकेटची मेजवानी तुम्हाला दिली गेली. आपण बघत आहात युवा सेना आयोजित पालघर आमदार चषक. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळतोय गोलंदाज राज. चांगल्या पहिले खेळून काढल्या पॉईंटच्या रिझनला फील्ड आणि थ्रो करत एक धाव तुम्हाला बघायला मिळते. प्रत्येक चेंडूवर धावा निघतात, ही महत्वाची बाब आहे. एक देखील चेंडू बिंदी म्हणजे डॉट जात नाहीये. लाईफ लाईन ज्याला म्हटलं जातं ना क्रिकेटची एकेरी दुहेरी, ही खऱ्या अर्थाने बघायला मिळते. कालच्या शेवटच्या सामन्यात खूप चांगला क्रिकेट बघायला मिळाला. दोन्ही शिरगावचे संघ होते. अप्रतिम फलंदाजी, एक मोठा फटका, 5 चेंडूवर सिंगल डबल. पुन्हा राज. ओ स्विच खेळले, चांगला टायमिंग झाला. थर्ड मॅचच्या रिझनला 2 दगड जातात, सुसाट वेगाने चेंडू निघून जाईल. 4 धावा. हा चेंडू जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला कुठे निघून गेला? कमारे गावामध्ये चेंडू निघून गेला. बघा सुसाट वेगाने कमारे गावाकडे चेंडू निघून गेला, जिथे तुम्हाला अनुराग चौहान नावाचे गृहस्थ पाहायला मिळतील. धावसंख्या 4 ने वाढून होते ती 16 धावा. ॲलन शेखकडनं चौकार तुम्हाला बघायला मिळाला. 16 धावा फरकावर लागला. दुसरं षटक मार्गस्थ. यानंतर बाकी बिरवाडी आणि बेटेगाव. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही कर्णधारांनी यायचे. इनिंग ब्रेकमध्ये बेटेगाव आणि बिरवाडी हा सामना आपल्याला बघायला मिळेल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, चेंडूला केलाय पुल. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बाकी किती धावा निघतात तर बघायचंय. आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होत्यात. प्रॉपर टायमिंग झालं, बॅटच्या वरती लागला, जिथे स्टिकर असं तिथे चेंडू लागला, त्याच्यामुळे प्रॉपर टायमिंग झालं नाही. इन दी एअर होता, पण बेट सेफ काढून आपण पॉवर प्लेचे षटक बघत आहात. आतापर्यंत विचार केला चेंडू टाकून झालेत ते 5. एक चेंडू अजून देखील बाकी आहे आणि फलका धावसंख्या लागलाय ती 18. 1 लाखाचं पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 50,000चं, तिसरं आणि चौथं मला वाटते 30 आणि चौथं 25-25. इथे बाकी कव्हरच्या रिझनला चेंडू खेळलाय. चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. सुंदर क्षेत्ररक्षण होईल का? यस, तिथे बाकी क्षेत्ररक्षण करताना थोडीशी प्लंबिंग होते. आणि बघता बघता 3 धावा या धावून पूर्ण होतात. थोडीसं प्लंबिंग झालं, चेंडूवरनं नजर हटली आणि म्हणतात ना नजर हटली की दुर्घटना घडली, ह्या पद्धतीचं बघायला मिळालं. आणि बघता बघता 3 धावांची धावसंख्या होते ती 21. दॅट्स अ गुड स्कोर. म्हणजे 10च्या सरासरी 10.005 या सरासरीने धावसंख्या उभारताना आपण शिरगावचा संघ बघत आहात. बिनबाद 21. चला, एवन जोडी नावाने ओळखल्या जाते शिरगावचा. एका साईडला ॲलन आणि एका साईडला विचार केला तर तुम्हाला मशीद. चला, या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं टाकायची आहेत. इथे बाकी पुन्हा कंटिन्यू करतो मृदुल. तेज तरार गोलंदाजी तुम्हाला टाकताना मृदुल आपण बघत आहात. 2 षटक 21 धावा. चांगली सुरुवात तुम्हाला शिरगाव संघाकडून बघायला मिळाला आहे. दर्जेदार चांगली बॅटिंग, ऑफ ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, फ्लिक, ग्राउंड्स, पुल, हे सर्व फटके आतापर्यंत तुम्हाला 12 चेंडूमध्ये पाहायला मिळालं. आपण बघत आहात आमदार चषक आयोजक युवा सेनाच्या माध्यमातून आपण ह्या मैदानावरती बघत आहात. असंख्य आठवणी या मैदानातून आम्हाला मिळालं. कालच्या दिवसात मी सांगितलं की डावखुऱ्या फलंदाजाची मेजवानी कुठून करायला सुरुवात झाली ती अनिल घरत नावाचा खेळाडू 11 सातपाडी, नंतर तुम्ही बघितलं मंगेशला, आणि त्यानंतर बाकी समापन केलं तर गणेश जाधव या ओमकार संघाच्या ओपनर फलंदाजाने. पण तदनंतर बाकी आज एक देखील खेळाडू डावखुरा फलंदाज तसा आम्हाला ह्या भागात दिसत नाहीये. ओहो हो, इथे बाकी यष्टी रक्षण बीट होतात. तेज तरार इथे बाकी चेंडू एज घेऊन जातोय. थर्ड मॅचच्या रिझल्टला सीमा पलीकडे 4 धावा. खणखणीत चौकार. धावसंख्या होती 25 धावा फलकावर लागल्या जातात. अतिशय धुवाधार अशी फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा. चेंडू पडल्यानंतर राजसिंग डेलेवाली सरळ लेफ्टच्या बाहेर निघतो. वाईड बॉल. अवस्थित साहेबांकडनं तुम्हाला 2
विकेटला 500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलंय. इथे बाकी अप्रतिम षटकार तुम्हाला बघायला मिळतो. का सुंदर बॅटिंग बघायला मिळते. बघा आमचे काका ट्राय करतात कॅचचं, पण इथे बाकी हाताला लागलाय. काका बघा वय आपलं झालंय, पुन्हा उद्या यायचं आहे आणि घरामध्ये कळलं की मलम लावा सांगितलं की उद्या पाठवतील की नाही हा विचार करावा लागेल. बघा कशा पद्धतीने आपण ॲक्शन रिप्लायमध्ये बघत होता. ओव्हरफिच चेंडू रूम मध्ये दिला आणि अप्रतिम षटकार तुम्हाला मिड विकेट आणि मिडॉनच्या पट्ट्यात पाहायला मिळाला. हा बघा काका कसे ट्राय करतात. ओ हो काय नजर काकाची बघायला मिळेल. या वर्षात खूप जोरात लागलं आमच्या काकांना, वेदना होतात. अलिन शेख व्हॉट अ बॅटिंग. Oh, that's a good bowling. That's a playing from short point, and that's a single run. The score goes on 20, 32. Beautiful batting, do batter. That's a opening partnership. Mysore and Alan Sheikh. Alan Sheikh, not Alan. Alan is a Catholic. Alan is a Mohammedan. That's a good batting for two bowlers. Mridul, continue. Oh, rise and delivery. That's a good delivery. ओके यस. अनेक जुने मित्र आज आम्हाला पाहायला मिळतात. खरोखरच ते क्रिकेट बघताना अनेक आठवणींना उजवाळा देताना अनेक वर्ष बघितलं. राजेश पागधरे नावाचा तो गोलंदाज ज्याने मोठमोठ्या स्पर्धा गाजवला. टाटा एसर केला बी डिव्हिजन ज्याने गाजवताना आपण पाहिलात. आणि राजेश अक्करपट्टीचा जलवा आमच्यापर्यंत पोहोचला. गुड वर्क. जुना जाणता क्रिकेटपटू, अफलातून टॅलेंट. हो या साहेब या. आता दिवसाला सुरुवात झाली असं मला वाटलं. कुठेतरी हरवलेलं माणसं आमच्यात जमा झालेत. तुळशी तलावामध्ये अनेक चांदण्यामध्ये कोणी चंद्र येत आहे असं बघायला वाटतं. आणि आता खऱ्या अर्थानं व्यासपीठावर शोभा येईल. आणि त्यांच्याबरोबर आमची कन्या देखील आम्हाला बघायला मिळते. पूर्ण मृदुल. ओहो फ्लिक केलाय. सरळ चेंडू जातो पॅरास्विप डी स्क्वेअर लेगला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि व्हॉट अ थ्रो. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. पिकअप अँड थ्रो कसं करायला पाहायला मिळते. चेतन धर्ममेहर आमचे CRDचे कंस्ट्रक्शनचे ऑनर आहेत. त्यांनी देखील खूप आम्हाला ह्या आयोजनामध्ये सहकार्य केलं आहे. कुमार माली शिवसेना विधानसभा आमचे तुम्हाला बघायला मिळतात. त्यांचं जेवढं कौतुक करा. कुमार मालीबद्दल काय म्हणावं. एका रात्रीमध्ये विचार केला, 2 तासात स्वप्न पाहिलं आणि स्वप्न पाहिल्यानंतर पूर्णता करताना त्याने आपण बघितलं कुमार मालीला. नंतर प्रदीप यादव शिवसेना उप शहर प्रमुख आपण बघत आहात पालघरचे. याचं प्रदीप यादव साहेब तुमचं देखील मनापासून कौतुक. विकी संख्ये काय त्यांच्याकडनं काम बघायला मिळालं आहे. प्रत्येक सामन्यात बक्षीस आवर्जून लावतात. जणू काही संसारामध्ये पैसे नसतील चालतील पण माझ्या देशाला माझ्या प्रजेला पैसे मिळायला पाहिजे. धावसंख्या झाली ती स्कोर म्हणा 33 धावा. आपला 12वा खेळ इकडे बसवलाय ना. फोर 6-1-0-0-1 हा स्कोर आहे त्यावरचा. आणि एक वाईट होता त्याच्यात. 34 आहे ना मग. ओके 34. थँक्यू 34. यस 34. मी बोलू ना वाईट लिहिले तुम्ही. 34 राईट. ओ इथे बाकी चेंडू ऑफस्टोनच्या बाहेर जातोय. पंच दिस इज अ व्हाईट बॉल. धावसंख्या 1 धावसंख्या होती ती 35. 35 धावा. रितेश नावचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. यस मी म्हटलं ना कॅल्क्युलेटर आहे. शिरगावचा खेळाचं क्रिकेट आज जावे तुम्ही पुराण्या वर्ष 1965 पासून जरी विचार केला चांगले क्रिकेटर आणि संयमी कॅल्क्युलेशन पद्धतीने खेळतात म्हणजे इन मॅच राहतात. त्याचे प्रेक्षक देखील बघायला मिळते. चेंडू टट्टावलाय. आउट ऑफ द पार्क जाईल का. काय टायमिंग बघायला मिळालाय. आहा सुपर पीस ऑफ बॅटिंग. चेंडू रूम मध्ये दिला, समोर दिला, ओव्हरपिच भेटला आणि उजाडून दिला जातोय सीमारेषा पलीकडे. काय दर्जेदार फटका तुम्हाला बघायला मिळालाय.
ज्या पद्धतीने भारताकडनं सचिन, रमेश तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागांनी अनेक मोठ्या भागीदारी केल्या तशाच पद्धतीची बॅटिंग करताना बघायला मिळतात. आणि 200 रुपयाचं पैसे विक्की संख्या यांच्याकडनं दिलंय, कारण विक्की जे गेले होते ATM मध्ये, नशीब फलंदाजच नसेल की 500च्या नोटा ATM ला नव्हत्याच, मग 200च्याच नोटा आल्या आणि मग तर 200च बक्षीस दिलं जाते. नशीब तुमचं कमी असावं, कारण 500च्या असताना 500 बघायला मिळालं. पण विक्कीजी उदार मनाने जगणारा छत्रपती राजाच्या महाराष्ट्रामध्ये पालघर आर्यनमध्ये शिवसेना युवा सेनेच्या मॅचेस बघताना हा दिलदार व्यक्तिमत्व बघा, भगव्याचं टी शर्ट असताना रणांगणावर असताना 200 रुपयाचं पारितोषिक विकी संख्या यांच्याकडे दिलं गेलंय. मोठा फटका खेळला आहे, सुंदर शॉट बघायला मिळते, पण तेवढाच चांगला पद्धती क्षेत्ररक्षण तुम्हाला पॉईंटच्या रिझनला बघायला मिळते. एक धाव पाहायला मिळते आणि एका धावाने जर विचार केला तर धावसंख्या पोहोचते ती 42. 42 धावा. चांगली मॅच तुम्हाला इथे बघायला मिळेल. एका साईडला शिरगाव आणि एका साईडला विचार केला तुम्हाला आशापुरी एडवण संघ बघायला मिळतोय. एका साईडला पालघरची किनारपट्टी आणि एका साईडला सफाळची किनारपट्टी. आहा, काय क्लास दर्जेदार स्क्वेअर कट बघायला मिळेल. डीप पॉईंटच्या रिझनला चेंडू दण करून जात असताना बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा. वाट अ क्रिकेट शॉट. असं म्हणतात ना, चोहो बाजूनी फटकेबाजी खेळावी, चारही बाजूला खेळावं, धावाची बरसात करावी आणि संघाला पुढे कसं न्यावं ह्या फलंदाजाकडनं बघायला. दिस इज अ ओपनिंग पेअर. व्हॉट अ पार्टनरशिप. दॅट्स अ स्कोर गोज ऑन 46. That's a big partnership of the tournament. That's a big battle from 2 batsmen. The one more for Mercy than Ellen. What a batting. 2 topmost batsmen from the Shirgaon. यस, आमच्या साहेबाकडनं तुम्हाला दिले गेले. अवस्थित साहेबाकडे 2 षटकार लागोपाठ मारले. तर ओके, मासा मसालाकडनं 2 षटकार लागोपाठ मारले तर 500 रुपयाचं बक्षीस दिलं. रिव्हर्स स्वीप खेळले, चांगला कन्वर्ट झाला. इथे बाकी धावबाचा चान्स, चुकीचा यांना थ्रो आलं, लक्ष नव्हतं. पण फ्लेक्झिबल सेकंदामध्ये माणसाने बघायचं तरी किती हो. अप्रतिम धावसंख्या बघायला, धावसंख्या एक नाही सिंगलने वाढते. धावसंख्या होते ती 47. 1947 म्हटलं की भारताला स्वातंत्र्य मिळालंय, त्या 47 धावा तिथे बघायला मिळाल्यात. 2 विकेट लागोपाठ घेतला तरी तुम्हाला 500 रुपयाचं बक्षीस दिलं गेलंय. चेंडूला टटवलाय हवेमध्ये. इथे बाकी डीप लॉंग ऑफचा खेळाडू चेंडूच्या पाठीमागे जातोय. इथे बाकी झेल पकडला गेला आणि पहिला गडी तंबूत जातोय. बाद झालाय तो मैशीत. पण आपल्या संघासाठी उपयुक्त धावा करताना जोरदार टाळ्याने त्याचं स्वागत करायला पाहिजे. डकआउट मध्ये बसला प्रत्येक सपोर्टर्सने, कारण खूप चांगल्या पद्धतीची भागीदारी, खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग तुम्हाला बघायला मिळाली शिरगाव संघाच्या खेळाडूकडनं. अप्रतिम बॅटर, कारण एका मोठ्या भल्या संघासमोर पाणी नाही. प्लीज पाणी पोचवा, पाणी द्यायला पाहिजेत. आपल्या खेळाडू कशाला पाणी मागवा, चालेल, आम्ही अलाउड केलंय. हा जा, तुम्ही घेऊन जा पाणी. यस यस यस, आमच्या 12th मॅन इकडे बसलाय. फैज, त्याला पाणी घेऊन जा, जा जा चालेल लवकर, कारण डिहायड्रेशन होऊन देऊ नका, क्रॅम्प येऊ नका, गरमीचे दिवस आहेत. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर आले ते फेज. चला पुन्हा मार्गस्थ होतात गोलंदाज. ओ, शॉट ऑफ पूल करायचा होता. चेंडू मिळेल आणि लेग स्टंपवर वरून निघून गेला. बॅकफुटला गेले, पूल करायचं इथे बाकी षटकं संपली ती टोटली 4 आणि फरका धावसंख्या लागली ती 47. किती मिनिटं बाकी आहेत 5वं षटक टाकण्यासाठी? 8 मिनिटं बाकी आहेत आणि 8 मिनिटात तुम्हाला षटक पूर्ण करायचं आहे. ऍक्च्युली प्रत्येक संघाने वेळेवर पूर्ण केलाय.
चला शेवटचा छोटा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो 47 धावा या फलकावर लागल्यात. एक गडी बाद झाला आणि बाद झालाय तो मशीद. किती धावा काढल्या मशीदने? 14 धावा. आकर्षक इनिंग आपण बघितली. ॲलिन जिथपर्यंत मैदानावर तिथपर्यंत स्कोर तुम्हाला बघायला मिळेल. 5वा षटक मार्गस्थ होता आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो राज नावाचा गोलंदाज. राज मार्गस्थ होत आहेत. ओ गुड मॉर्निंग. शॉर्ट ऑफ लेन काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळेल. हल्लीचं क्रिकेट तुम्ही बघितलं ना, कालच्या दिवसात तुम्ही धनीत राऊत हा तुम्ही जर बघितलात उमरीचा खेळाडू, काय शॉर्ट ऑफ लेन चेंडू टाकलेत. पण मित्रांनो, बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल तो मुंबई प्रीमियर लीगसाठी त्याचं सिलेक्शन झालंय. कालच त्याने सांगितलं दीपक दादा बोलू नको, पण त्याचं मुंबई प्रीमियर लीगसाठी सिलेक्शन झालं. धनीत राऊत मॅन फ्रॉम उमरोळी. खूप मोठा लेदाचा क्रिकेटर आहे. बऱ्याच वर्षापासून त्याचं समालोचन केलंय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला टट्टावलाय. प्रॉपर टायमिंग झाला आणि चेंडू जातो डीप लॉंगॉनच्या डोक्यावरनं. 6 धावा. काय बॅटिंग बघायला मिळते आणि 50 धावा पूर्ण होतात. म्हणजे 47 आणि 6 53 धावा या शिरगाव संघाच्या लागल्या जातात. एक आणि याला छोटा फर्दीन असं म्हणतात. वो बेटा नाम किसका लेके फायदा नहीं, अपने को काम करना है. अगर आपको जिंदगी में आगे बढ़े तो आपको मम्मी पापा ने जो नाम रखा है ना वो नाम से बड़ा होना चाहिए. तो खानदान का नाम आता है, गांव का नाम आता है, देश का नाम आता है. नाम किसी को लगा कि वो इतना खिलाड़ी नहीं बन पाता है. ब्युटिफुल बॅटिंग. क्लास दर्जेदार फलंदाजी बघायला मिळालाय. हाच तो संघ डहाणू बरोबर धावा काढताना चचपाडायचा का, पण डहाणू संघाचे 2 गोलंदाज काय बघायला मिळाले. अप्रतिम. काशीनाथ माशीने आपला जो क्लास दाखवला तो अप्रतिम क्लास तुम्हाला पाहायला मिळाला. या साहेब आज खूप उशिरा तुम्ही आलात. कुठे होतात एवढा वेळ अशी चिंतेचा विषय ते चालला होता. बघा मित्रप्रेम कसं असावं हे पाहायला मिळते. याच म्हणजे मामाचे गावचे सर्व ते. आणि इथे बाकी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलं ते मिळलं जाईल. अवस्थी साहेब तुमचं जेव्हा मनापासून कौतुक करा. क्रिकेटचे तुम्ही प्रेमी नाही आहात, क्रिकेटचे दर्दी आहात. ज्या पद्धत तुम्ही षटकारावर बक्षीस देतात, ज्या पद्धतीने तुम्ही विकेटवर बक्षीस देतात. माणूस पैसा प्रत्येक कमवतो, पण ज्या पद्धतीने क्रिकेटला पुढे नेतात या महाराष्ट्रामध्ये राहून तुम्ही एकत्रितपणे महाराष्ट्र नांदवताना जे तुमच्याकडनं काम बघायला मिळते, जेवढं शब्दांकडनं परत तेवढं कमी. खूप गुड वर्क. तर निश्चितच आमच्या अवस्थी साहेबांचं मनापासून आम्ही धन्यवाद देऊ. सातत्यपूर्ण नेहमीच खेळाडूंना प्रेक्षकांना बघत असताना आणि धावसंख्या होते ती 59. 59 धावा या फलकावर लागल्या जातात. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते आणि मॅन इन फॉर्म ज्या बॅट्समॅन आपण बघत आहोत तो फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो ॲलिन. आज आलाय तेव्हापासून बाकी चांगली बॅटमुळे वंडर बॉय असं त्याला म्हटलं जातं शिरगावचा. 15 चेंडू 40 धावाची बॅटिंग करताना ॲलिन शेखला आपण बघत आहात. ओ मिस शॉट लागला. इथे झेल होईल का पाहायचं आणि नाही. आणि बघता बघता पुन्हा षटकार बघायला मिळतो. हॅट्रिक षटकार मारलाय. लागोपाठ 3 षटकार तुम्हाला बघायला ॲलिनच्या बॅटेतून. आणि ॲलिन पोहोचलाय तो म्हणजे 47 धावावर. पहिला प्लेअर ज्यांनी हॅट्रिक षटकार मारण्याचा मान मिळवलाय. व्हॉट अ बॅटिंग. शिरगावच्या किल्ल्याच्या भिंतीचा आवाज बघताना, तोफ्याचा आवाज ऐकताना, आपल्या वगळे मैदानामध्ये प्रात्यक्षिक दाखवताना आज बाकी हा खेळाडू या हिंदू हृदय सम्राटाच्या महाराष्ट्रामध्ये आपण बघत आहात. युवा सेना आयोजित पालघर आमदार चषक. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. ओ यावेळेला मासा मसाला कडनं अजून एक जर षटकार मारतो 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलाय. बघा काय मासा मसाल्याची तू यस. बघा हा मोठा व्यक्तिमत्व आहे. बिल उधार तुम्हाला बघायला मिळते मासा मसाला कडनं. चेंडू टटवला आहे पण यावेळेला बाकी मैदानाच्या आतमध्ये झेल होईल का पाहायला मिळेल. इथे बाकी विकेट घेतो. खूप सुंदर झेल पकडला गेला. डीप लॉंगॉनच्या खेळाडूकडनं अप्रतिम झेल घेतला गेलाय आणि गडी बाद होतो आणि बाद होतो तो खेळाडू आपण बघायला मिळते ॲलिन शेख. 47 धावाची आक्रमक खेळी करताना आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये बाकी कमबॅक करताना ओपनिंगला फलंदाजी करण्यासाठी आला. चांगली भागीदारी तुम्हाला बघायला मिळाली. आणि इथे बाकी 47 धावाची खेळी करताना बॅक टू डकआउट. पण ज्या पद्धतीने 47 धावा काढताना ज्या पद्धतीने फलंदाजी केलाय न भूत न भविष्य तो पद्धतीने आजच्या रात्रीमध्ये ज्याचं नाव घेतलं जातं तो ॲलिन शेख मॅन फॉर्म शिरगाव संघाचा खेळाडू आपण बघत आहात. आता बाकी माज शेख नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. भरगच्च बांधाचा मजबूत खांद्याचा हा फलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये येतो.
प्रॅक्टिसमध्ये असं म्हणतात की प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर टाकत असण्याचं काम करतो. इथे बाकी धावा होणे गरजेचे आहेत. एकंदरीत जर विचार केला तर फलकावर तुम्हाला धावसंख्या बघायला मिळते ती 65 आहे ना, 65 धावा. अजून एक आहे, 7 बॉल बाकी आहेत. हा 5वा ओव्हर आहे, 1 बॉल आहे, 7 बॉल बाकी आहेत. झाली कव्हर. ओके, चला आता अजून 6 चेंडू बाकी आहेत. 5 षटकं 65 धावा फलकावर लागल्यात. आता बाकी जतीन पाटील नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. याच्याकडे देखील एक चांगला क्लास आहे, चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. पण ज्या पद्धतीने बॅटिंग आपण बघितली, 9 जर मारले, अजून एक मारलं तर 90 धावा जर केल्या ह्या संघाने, तर संघासाठी देखील बक्षीस ठेवलं 500 रुपयाचं. मांस मसाला कडनं बघा किती तुम्हाला बघायला मिळते, काय मसाल्याची चुणूक तुम्हाला बघायला मिळते. दिलदार व्यक्तिमत्व ह्या पालघरमध्ये बघायला मिळते. 90 धावा जरी केल्या तरी तुम्हाला 500 रुपयाचं बक्षीस आहे. गुड बॉलिंग, ऑफ साइड ऑफ स्टंप, खूपच बाहेर जातोय. 55 संख्या, दिस इज अ व्हाईट बॉल. आणि ही धावसंख्या विचार 66 धावा तुम्हाला बघायला मिळतात. खरोखर आतापर्यंत आपण बॅटरला बॉलरला पैसे देत, पण इनिंगच्या धावसंख्येला बक्षीस देताना हे पहिलेच तुम्हाला असे खेळाडू बघायला मिळतात, पहिलेच आम्हाला व्यक्ती बघायला मिळतात. 33 वर्षाच्या इतिहासामध्ये 2 विकेट जर घेतले, 500 रुपयात लागोपाठ घेतले तरी. ओ गुड बॉलिंग, पुन्हा तसाच टप ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर गेला चेंडू. वाईड बॉल, धावसंख्या होते 67. काय दर्जेदार खेळ आज तुम्हाला बघायला मिळाला आहे. एक सुंदर आयोजन आपण बघत आहात. युवा सेनेच्या माध्यमातून आमदार चषक पालघर आपण बघत आहात. आर्यनचं उत्कृष्ट असं हे मैदान, आर्यन हायस्कूलचं. शॉट ऑफ लेन, चेंडू पॉवरफुल हिट बघायला मिळतंय. टेनिस रॅकेट टाईप शॉट बघायला मिळाला. 6 धावा आपण बघत आहात. टेनिस रॅकेटच्या जेव्हा स्पर्धा होता जूनमध्ये, तुम्हाला विम्बल्डन बघायला मिळतं. अशा पद्धतीने जेव्हा स्मॅश मारतात, अशा पद्धतीने हा पटका टेनिस रॅकेट. क्रिकेट विश्वामध्ये टेनिस रॅकेटचे शॉट मारणारा एकमेव खेळतो म्हणजे करुणा कोटियान, विक्रोडी बॉईजचं. आपण रणजीपटू अनुज कोटियानला बघत आहात. त्याचे वडील होते करुणा कोटियान, विक्रोडी बॉईज कडून खेळायचे आणि असे छातीवरची चेंडू ते टेनिस रॅकेट शॉट मारायचे. त्यावेळेला चेंडू असायचा MRA आणि बॅट असायची ती SLB. 73 धावसंख्या होते. 90 धावा झाल्या तर 500 रुपयाचं बक्षीस मांस मसाला यांच्याकडनं तुम्हाला दिलंच जाईल. बघा आतापर्यंत तुम्हाला षटकारावर दिले, विकेटवर दिलेत, पण जर तुम्ही 90 धावा केल्या तर इनिंगच्या स्कोरसाठी पहिल्यांदा 500 रुपयाचं बक्षीस दिलं गेलं आहे. आणि ती स्पर्धा आहे. आणि जे पण मांस मसालाचे आमचे प्रॉप्रायटर, त्यांच्या मालकांचं मनापासून कौतुक करावं लागेल, ज्या उदार मनाने खेळाला उत्कृष्ट प्रोत्साहन देणारे हे मोठं व्यक्तिमत्व आम्हाला पालघरच्या आर्यन गावामध्ये आणि आर्यनच्या मैदानावर बघायला मिळतंय. 77 धावा झाल्यात. रायसिंग ढिलेवारी चेंडू पडला तर भन्नाट वेगाने पुढे येतोय. निर्धाव चेंडू तुम्हाला हाताळलं जाते. रसिक मायबाप प्रेक्षक बाकी आनंद लुटताना जीवनाच्या अनेक साक्षीदार तुम्ही या मैदानावर झालेत. असे असंख्य असंख्य प्रेक्षक या पालघरच्या मैदानावर आपण बघितलेत. ज्यांनी दिनेश घरतला पाहिलं, उत्तम घरतला पाहिलं, वीरेंद्र पाहिलं, दीपक नायर पाहिलं. तुमचा आपलाच अजून काळ आहे सांगतोय ना, पुढे पुढे येतोय. गुड वाईट बॉल, पुन्हा धावसंख्या 1 वाढल्या. धावसंख्या होते ती 74 धावा. 90 धावा झाल्या तर 500 रुपयाचं बक्षीस मांस मसाला आमचे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्याकडे दिलंच जाईल. त्या काळचं MRAचं क्रिकेट आपण बघायचं. 2 इनिंगच्या मॅचेस व्हायच्या. अप्रतिम बॅटिंग बॉलिंग आपण त्यावेळेस बघितली. आहा, फ्लो केलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावर चेंडू जाईल का पाहायचं आहे. आणि बघता बघता इथे गडी बाद झालाय. अप्रतिम झेल पकडला गेला. त्याला बॅटर्स नेम इबादकडे क्षमता चांगली बॅटिंग करण्याची. शेवटचं षटक सूर्य मार्गस्थ आपण जर बघितलं 77 धावा फरकावर लागलात. गुड स्कोर, दिस इज अ फायटिंग स्कोर. आपण बघितलं आतापर्यंत 76 धावा हायेस्ट होत्या. 74 झाल्यात का 74, 76 धावा हायेस्ट आहेत आतापर्यंत. आपण बघितलं 74 झाल्यात. अजून किती चेंडू बाकी आहेत? 3 चेंडू बाकी आहेत. चला 2 संघ तुम्हाला बघायला मिळतील. बेरवाडी आणि बेटेगाव या दोन्ही संघाच्या कर्णधार या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाईल. एका साईडला बेटेगाव आणि एका साईडला बिरवाडी. आजच्या दिवसाला शेवटचा सामना असेल. उद्या बाकी आपण ऑल ओव्हर इंडियातले 2 पॅकर आणू शकतात. ही मुभा दिली गेला, याची कृपया नोंद घ्या. आणि उद्या असंख्य असंख्य टीममधून तुम्हाला पॅकर बघायला मिळतील. कल की रात ये काफी महफूल रहेंगी. आणि अशा अनेक आठवणी उजाळा देताना इथे बाकी मॅचेसमध्ये बघायला मिळतात. आणि अनुराग,
उद्या कृपया सांगेल की एक इन्व्हॉल्वचं पॉकेट घेऊन या. साहेबांनी खूप सांगितलं की पैसे हातामध्ये येणं योग्य नाही, इन्व्हॉल्वचं पॉकेट बाकी आपण आणा उद्या. खरोखरच आहेत आमचे मंथन तिकडे बघतील, मंथन साहेब आपण बोलवतो, साहेबांना बोलवा, आपण त्यांच्याकडून टॉस करू, पण इनिंग ब्रेक फक्त होऊन द्या. काय बक्षीस 90 धावा काढल्यात तर 500 रुपये, 2 षटकार लागोपाठ मारले तर 500 रुपये, 2 विकेट लागोपाठ घेतले तर मास मसालाचे आमचे प्रॉपरायटर त्यांच्याकडनं मला 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. क्रिकेटवर प्रेम करणारे अनेक आहे, क्रिकेट दर्दी हे आमचे साहेब तुम्हाला बघायला मिळतात. पुन्हा एकदा राऊंड विकेट मारा होतोय. चेंडूला उजवलाय, चेंडू प्रॉपर टायमिंग झालाय का बघायचं. चेंडूचा डिस्कनेक्टच्या डोक्यावर आणि इथे बघायला मिळते 6 धावा. काय खणखणी षटकार तुम्हाला बघायला मिळालाय, अप्रतिम बॅटिंग. आणि इथे बाकी धावसंख्या होती ती 80 धावा. स्पर्धेतली सर्वात हायस्ट धावसंख्या उभारताना तुम्हाला शिरगावचा संघ बघायला मिळतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. आतापर्यंत 76 जिथे 76 धावा हायस्ट स्कोर होता, पण इथे बाकी 80 धावा आतापर्यंत केल्या. अजून देखील तुम्हाला 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक बाब शेख मी म्हटलं ना की आल्या की याच्याकडे क्लास आहे, याच्याकडे टाउन्स आहे, याच्याकडे क्षमता आहे मोठे पटके खेळण्याची, आणि म्हणूनच त्याला अगोदर 5 रन केलं गेलं. त्याहीपेक्षा अजून 2 फलंदाज डकआउटमध्ये बसलेत, पण त्याने डावखुऱ्या फलंदाज 5 रन केलं. 80 धावा फलकावर बघायला मिळतात. हायस्ट स्कोर हा चेस होईल का? कारण एका साईडला विचार केला तर आशापुरी एडवन संघाकडे देखील तेवढ्याच ताकदीचे फलंदाज हे तुम्हाला बघायला मिळतात. त्याला बघितलं आमचे मासवणचे गृहस्थ इथे पाहिलेत मॅचचा आनंद घेताना, कारण असंख्य मासवणवासी आमच्या पालघरमध्ये राहत आहेत. पुन्हा चांगला हुक शॉट खेळले, याला पुन्हा जातो स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे चेंडू पडल्यानंतर लँडिंग होतो आणि वर जाऊन निघून जातो सीमा पलीकडे 4 धावा. आणि बघता बघता धावसंख्येचा विचार केला तर 84 धावा या फलकावर लागतात. विजयासाठी तुम्हाला 85 धावा करायच्या आहेत. या आपण नाणेफेकीसाठी आपण जोडणार आहोत. तिकडे मला मंथनजी घर ते बघायला मिळेल. एका साईडला बिरवाडी संघ आणि एका साईडला तुम्हाला संघ बघायला मिळते तो बेटेगाव संघ. 2 संघांमध्ये नाणेफेक. मॅचची समरी तुम्हाला सांगतो. प्रथम फलंदाजी केली शिरगाव संघाने, धावसंख्या उभारला ती 84 आणि 85 धावा विजयासाठी करायच्या आहेत. चला या बिरवाडी संघ या नाणेफेकीसाठी. एका साईडला तुम्हाला संघ बघायला मिळते तो बेटेगाव संघ. या ठिकाणी आपण पाहतात आमदार चषक 2025 आणि शेवटची मॅच आजच्या रजनीतली आपण पाहणार आहोत. एका बाजूला साई सिदोबा बेटेगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग बिरवाडी, प्रवीणजी घोगारी साहेब सुय सहाय्यक आपण पाहतायत आमदार राजेंद्र गावित साहेबांचे, आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करतोय. एका बाजूला आपण पाहताय शिवसेना आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहताय आमदार चषक. बेटेगाव संघाचे कॅप्टन कॉल कळवत आहेत. शिवसेना हा कॉल केलेला आहे आणि शिवसेना गोरी साहेबांना मी विनंती करेन की पण असं नसायचंय. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण इलेक्टेड फर्स्ट. समोरचा संघ बिरवाडी आहे. क्रितेश घरत सारखा एक आयकॉन प्लेअर त्यांच्या टीम मध्ये. मागील मॅचचा आढावा आपण घेतला तर खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. आता काय स्ट्रॅटेजी असणार आहे त्यांच्या विरोधामध्ये खेळताना? कमीत कमी धावाच्या आत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. त्यांचा संघ सुद्धा चांगला आहे आणि आमच्या जवळचाच आहे, म्हणून काय एवढं हे होणार नाही. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत क्रितेश. बेटेगाव संघाचं क्रिकेट जर आपण पाहिलं मागील काही वर्षांमध्ये खूप चांगलं क्रिकेट बेटेगाव संघाने खेळलंय. आता एक ते चॅलेंज देखील तुमच्या समोर असेल. काय रणनीती असणार या मॅच मध्ये खेळताना? जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करू, कारण प्रथम बॅटिंग आली, त्यांची पण टीम चांगली आहे. आम्ही कसं मध्ये आता एकच जवळच्या आहेत, एकच टीम प्रमाणे म्हणजे मानला तरी चालेल. जवळच्या आणि समाजातलीच टीम आहे आणि मिळून मिसळून खेळू. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहेत. चला आपण जाऊया पुन्हा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. टॉस जिंकलाय बेटेगाव संघाने आणि त्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. धन्यवाद. अनिल जी आइए ना यहाँ पे. अनिल जी, जो प्राइज़ आपको दिया गया है मांस मसाला के हमारे प्रोपराइटर उनके तरफ से है, आप आइए अनिल जी प्लीज़, क्योंकि वो घर पे जा रहे हैं. आप कृपा करके आइए अनिल जी. सर बघा आपले अनिल जी आलेत, आपल्याकडे आपण त्यांना बक्षीस देऊया.
अलिनजी या ना. नक्कीच आपण पाहतात आमदार चषक 2025 उद्याचा दिवस जर आपण पाहिलं तर सर्वांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, कारण की आमदार चषकावरती कुठल्या संघाचं नाव या हे सर कोरलं जाईल. आपल्याला देऊया. हो आहे ना कॅमेरामन आहे रेडी आहे इकडे बघा. सर द्या ना सर द्या. हाच आहे अलिन. 500 रुपयाचं बक्षीस तुमच्याकडे दिलं जातं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मांस मसालाचे आमचे प्रॉपर्टी यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस अलिनाला दिले गेलं षटकार मारल्याबद्दल. एवढ्या रात्रीमध्ये मासा मसाला आपण बघत आहात. मासा मसालाचे प्रॉपरायटर जेवढं कौतुक करावं तेवढं त्यांचं कमी. आणि 200 रुपयाचं अजून बक्षीस साहेब स्टेजवर द्या. विक्की संख्या यांच्याकडे तुम्हाला दिलं जाईल. काय बॅटिंग केलंय हो, जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळेल. विक्की संख्या यांच्याकडे 200 रुपयाचं बक्षीस. जोरदार टाळ्या झाला पाहिजे एलिन शेखसाठी. जबरदस्त बॅटिंग आणि स्पर्धेत सर्वोच्च धावसंख्या इथे उभारली गेली 84. ऐकूया मंथनजी घर त्यांचा आवाज. अगदी चांगलं समालोचन आपण ऐकत आहात दीपकजी संख्या यांच्या माध्यमातून आमदार चषक 2025. दीपकजी एक गोष्ट अजून आवर्जून मला सांगावीशी वाटते. समालोचकांकरता देखील पारितोषिक दिलं गेलं आहे. संदीपजी परदेशी आणि पद्मावती स्पोर्ट्सच्या माध्यमातून 500 रुपये 2 समालोचकांना या ठिकाणी पारितोषिक दिलं आहे. खूप खूप धन्यवाद संदीपजी परदेशी. सातत्यानं आम्हाला स्पर्धेमध्ये संधी देत असतात. SPP ट्रॉफी आपण पाहिली होती 2020 या वर्षी. आणि पालघरमध्ये जर आपण पाहिलं तर आयकॉन खेळाडूंना कोणी आणलं तर सर्वप्रथम आपण पाहिलं संदीप परदेशी यांनी. आणि उद्याचा दिवस जर आपण पाहिला तर ऑल इंडिया आयकॉन प्रत्येक संघामध्ये 2-2 असणार आहेत. आणि उद्याच्या दिवसामध्ये एक मोठी मेजवानी आहे. उद्याच्या दिवसात ऑल इंडिया आयकॉन टेनिस क्रिकेटचा महाराष्ट्राचा क्रिकेट विश्वाचा बायकरमॅन केतन म्हात्रे उद्याच्या दिवसात खेळताना दिसणार आहे. विश्वनाथ जाधव हा खेळताना दिसणार आहे. तेव्हा ही पर्वणी मिस करू नका. उद्याच्या दिवसात अतिशय दर्जेदार क्रिकेट हे आपल्याला आमदार चषकामध्ये पाहायला मिळेल. बॅटिंगवाला संघ अर्थात त्याचा एडवन संघ जर जिंकला तर मंगेशजी अवेस्ती यांच्याकडनं 3,000 रुपयांचं पारितोषिक मासा मसाला यांच्या माध्यमातून लावलं गेलंय. आता पाहूया बॅटिंग कशा प्रकारे होईल. नाण्याची एक बाजू आपण पाहिली शिरगावची. 6 षटकं झाली. 6 षटकांमध्ये आपण पाहिलं धावसंख्या फलकावरती 84 झाली आहे. 85चं लक्ष समोर. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरता फरहान तयार. पहिलाच बॉल आपण पाहताय अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला हाताळलं गेलंय. ऑफ स्टंपवरती मात्र मारा केलाय. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं फरहानची गोलंदाजी खास करून अगदी चांगली गोलंदाजी ही पाहायला मिळाली आहे फरहानची. आणि याही मॅच मध्ये आपण पाहिलं पहिला बॉल योग्य प्रकारे डिलिव्हर केलाय. षटकातील दुसरा बॉल हाताळण्याकरता सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर फरहान. अगदी चांगला बॉल ऑफ स्टंपवरती मात्र मारा केला. अचंबित झालेला चेंडू आपण पाहिला. अचानक उसळी घेणारा हलक्या हाताने चेंडूला खेळला. ऑफ साईडला एक धाव घेतली. स्क्वेअरफेकी पाहायला मिळाली. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सिंगल डबल मध्ये परावर्तन पाहायला मिळालं. उद्याचा दिवस केतन म्हात्रे प्रत्येक प्रेक्षकाला मात्र आतुरता असते या खेळाडूचा खेळ बघण्याची. आणि तो केतन म्हात्रे उद्याला मात्र दिसणार आहे आर्यनच्या मैदानावरती खेळताना. विश्वनाथ जाधव याला देखील आपण पाहणार आहोत. प्रीतम बारी प्रज्योत अंबिरे यांना देखील आपण पाहणार आहोत. चेंडू झाले आहेत आतापर्यंत 2 धावसंख्या देखील आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे 2 धावा. षटकातील तिसरा बॉल हाताळण्याकरता सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर फरहान. अगदी चांगला बॉल खोलवट टप्प्यात टाकलेला हा चेंडू त्याला मात्र पिक केला. अगदी मैदानी लगत चेंडू जातोय. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये फिल्डर तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. फैजच्या माध्यमातून आपण पाहिलंय. आणि शिरगावची बॅटिंग चालू असताना जणू काही रक्तातच आमच्या क्रिकेट आहे. रक्तातच आमच्या लढणं आहे. आणि रक्तातच मोठे फटके खेळणं आहे. आणि ती परंपरा गेली कित्येक वर्ष शिरगावच्या माध्यमातून आपण पाहिले. जलीश शेख यांना आपण पाहिलंय. माजिद शेख यांना आपण पाहिलंय. अल्ताफ चुनेवाला यांना देखील पाहिलंय. निहाल फवाज यांना देखील आपण पाहिलंय. खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत शिरगाव संघाकडनं हे आपल्याला पाहायला मिळालंय. आणि त्याच गावातील हा RR सुपरस्टार शिरगाव संघ पाहायला मिळतोय. चेंडू आतापर्यंत झालेले आहे 3 धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती देखील झाली आहे 3.
पाहूया षटकातील पुढचा बॉल हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती फरहान. इथे मात्र अगदी चांगला फटका. स्टँड अँड डिलीव्हर शॉट. व्हॉट अ शॉट. ब्युटिफुल. मॅक्सिमम सिक्सर. काय अतिशय चांगला फटका पाहायला मिळालाय. धगधगत्या पाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व पाण्याने महाराष्ट्र गाजवला रणरणत्या वाटेने निधड्यातून. अगदी चांगला फटका. निधड्या छातीने हा फटका मात्र पाहायला मिळालाय. जबरदस्त आक्रमक बॅटिंग पाहायला मिळाली आहे. षटकातील पुढचा बॉल खोट टप्प्यात टाकला. चेंडू त्याला मात्र खेळून काढलेला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजनला. फैज तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव पाहायला मिळते. या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 10. इथे मात्र ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल फुलर लेनचा मारा. त्याला मात्र पिक केला. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. तो म्हणजे अर्थातच मृदुल पाटीलच्या बॅटमधून. असे मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर हा फलंदाज आहे आणि तोच मोठा फटका या अगोदर आपण पाहिलं मृदुलच्या बॅटमधून. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार फरहान भावेशसाठी. अतिशय चांगला बॉल. अतिशय चांगला बॉल. याही वेळेला आपण पाहिलं तर बीट केलं फलंदाजाला. इथे झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय. धाव संख्या झाली आहे आई आशापुरी एडवण या संघाची धाव फलकावरती 10. आई आशापुरी एडवण संघ जर विजयी होतो तर मासा मसाला यांच्याकडनं 3000 रुपयांचं पारितोषिक लावलं गेलंय. एक भलं मोठं टार्गेट सेट केलंय 85 धावांचा. त्याचा पाठलाग करताना आपण पाहताय सद्यस्थितीला पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे 10. जर सरासरी जर आपण पाहिलं तर चांगली राखली पहिल्या षटकाच्या खेळानंतर आणि या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं आहे तर तुम्हाला 15च्या सरासरीने खेळावं लागेल. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती अफाक. अतिशय सुंदर क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळते आमदार चषक 2025च्या माध्यमातून. समालोचकांवरती देखील प्रेम संदीप परदेशी यांच्या माध्यमातून पारितोषिक जे आहे ते मात्र गुगल पे केले. खूप खूप धन्यवाद. आमच्या समालोचनावरती आपण प्रेम दिलं. इथे मात्र अगदी चांगला बॉल. त्याला मात्र खेळून काढलेला आहे. अगदी सरळ. मुसाफ दांडेकर तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 रन कंप्लीट. बघा मोठे फटके देखील मृदुलच्या बॅटमधनं आपण पाहिलेत आणि संयम देखील पाहायला मिळतोय. आक्रमकता आणि संयम याचं संमिश्रण पाहायला मिळत आहे मृदुल पाटीलच्या माध्यमातून. यंदाचं वर्ष आपण पाहिलं रॉकी ग्रुप ट्रॉफी आणि त्या ट्रॉफीमध्ये बाईकवरती स्वार होणारा मॅन ऑफ द सिरीज पटकावलेला हा खेळाडू मृदुल पाटील. इतिहासामध्ये खूप काही तुम्ही केलंय परंतु वर्तमानामध्ये तुम्ही आता कसं खेळताय त्याला देखील तितकंच महत्व आहे. षटकातील दुसरा बॉल हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती अफाक. इथे मात्र अगदी चांगला बॉल. ऑफ स्टंपवरती मात्र हा चेंडू ठेवला. त्याला मात्र खेळून काढलं. ज्या वेगाने मात्र चेंडू टाकला त्याचप्रमाणे आपण पाहिलं फलंदाजाने अगदी सावध पद्धतीने चेंडूला खेळून काढलंय. धाव संख्या आपण पाहताय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड. चेंडू आतापर्यंत आपण पाहताय चेंडू झालेले आहेत या षटकातील 1.2 षटकांचा खेळ झालाय. धाव संख्या आपण पाहिलं तर 12 झाली आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण ढाणू विरुद्ध पाहिलं होतं. विकेटची पडझड झाली होती शिरगाव संघाची परंतु या मॅच मध्ये एका वेगळ्या स्ट्रॅटेजीने खेळले आणि इथे देखील आपण पाहिलं मृदुलच्या बॅटमधनं फटका तर चांगला येतोय आणि या वेळेला आपण पाहिलं तर चेंडू गेलेला आहे स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. चौकार 4 धावांकरिता. जय भवानी. अगदी चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला मृदुलच्या बॅटमधनं. बॉटम हँडचा अगदी पुरेपूर वापर ते केला आणि गॅपमध्ये खेळलाय ऑन साइडला. या चौकाराच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 16. इथे मात्र बॅटची कडा. इथे मिळते मोठी विकेट. प्राइसलेस विकेट. मृदुल पाटील गॉन. बॅक टू दी डग आउट.
इथे आपण पाहिलं तर विकेट पाहायला मिळते. अफाक अतिशय चांगली गोलंदाजी अफाकने केली. अगदी चांगला टप्पा या ठिकाणी हाताळला. त्यानंतर अचानक अनइव्हन बाउन्स या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न मृदुलचा जरूर होता, परंतु बॅटची कडा लागली. अगदी चांगला झेल या ठिकाणी विकेट किपरने टिपला. इथे लागला मोठा धक्का आशापुरी एडवण या संघाला. नवीन फलंदाज आपण पाहताय हर्षल तरे नव्याने दाखल झालेत. मागील मॅच मध्ये 12 बॉल आणि 41 रनची विस्फोटक खेळी ज्यांना केली. आता मात्र तोच हर्षल दाखल झाले नव्याने. ते मात्र अगदी चांगला बॉल बॅकफुटला गेले. अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले. फिल्डर कोणी तिथे नाही येते आणि अगदी गॅप मध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. चौकार, 4 धावा. अगदी चांगला फटका यावेळेला हर्षल तरेच्या बॅटमधनं आलाय. कोणी फिल्डर तिथे नव्हता. फैज आणि अलेन दोघंही एकमेकांकडे पाहत राहिले आणि त्यांच्या गॅपमधनं मात्र आपण पाहिलं तर चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 20. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अफाक पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतोय. अगदी चांगला झेल टिपलाय या ठिकाणी. हर्षल गॉन बॅक टू दी पवेलियन. इथे आपण पाहिलं तर एकामागोमाग एक धक्के लागले जातात आणि दोन्ही दिग्गज फलंदाज आता डगआउट मध्ये गेलेत. इथून मात्र आता अडचणी वाढल्यात आशापुरी एडवण या संघाच्या. कारण की मृदुल पाटील देखील बाद झाले. त्यानंतर हर्षल तरे देखील बाद झाले. इथे मात्र किमया साध्य केली या षटकामध्ये अफाकने. अगदी चांगली गोलंदाजी अफाकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या षटकात जर आपण पाहिलं तर धावा खर्च केल्या अफाकने 10 आणि विकेट मिळवले 2. काय सुंदर गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं फरहानच्या त्याही षटकामध्ये 10 धावा आल्या. विकेट मात्र त्याला साध्य करता आला नाही आणि या षटकात अफाकने देखील 10 दिल्या आणि 2 विकेट प्राप्त केल्यात. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय फरहान मुल्ला येतोय गोलंदाजी मार्कवरती. 2 षटकं झाली आहेत. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 20. लागोपाठ 3 षटकार आले तर 2000 रुपयांचं पारितोषिक मासा मसाला यांच्या वतीने मात्र लावले गेले. क्रिकेटवरती मात्र प्रचंड प्रेम आणि क्रिकेट दर्दी हे आपल्याला पाहायला मिळतात. फरहान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. भावेश नव्याने दाखल झाला. षटकातील पहिला बॉल. भावेश आणि भाविक या दोन्ही फलंदाजांना आता मात्र जबाबदारी घ्यावी लागेल. धावा जमाव्या लागतील. एका मोठ्या पार्टनरशिपची आवश्यकता आहे आशापुरी एडवण या संघाला. 20ला 2 अशी स्थिती ही पाहायला मिळते फलकावर. षटकातील पुढचा बॉल हाताळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र बॅटची कडा लागली की काय अगदी कॉन्फिडंट अपील विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळते. असबदार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. काय गोलंदाजी केल्या. काय स्ट्रॉंग कमबॅक केलाय आर स्टार शिरगाव या संघाने. पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर जो परफॉर्मन्स केला होता त्याच परफॉर्मन्स वरती मात्र आपण पाहिलं याही मॅच मध्ये काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. आणि खास करून फरहान मुल्ला आतापर्यंत आपल्या स्पेल मधील 1.2 षटकं त्यानं हाताळले. 10 रन दिलेत. लागोपाठ 3 षटकार आले तर 2000 रुपयांचं पारितोषिक मासा मसाला यांच्या माध्यमातून लावलं गेलंय. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल मध्ये लगत चेंडू जातोय. अफाक यावेळेला मात्र पुढे येत आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ज्या प्रकारची दर्जेदार गोलंदाजी होते तितकं चांगलं क्षेत्ररक्षण हे पाहायला मिळतं आणि तो चांगला ताळमेळ गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 21-21. लागोपाठ 2 चौकार आले तर 1000 रुपयांचं पारितोषिक मासा मसाला यांच्या वतीने लावलं जात आहे. पाहूया षटकातील पुढील बॉल. अगदी चांगला बॉल लोवर फुल टॉसचा हा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. फिल्डर तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. इथे मात्र हात खोलण्याची संधी देत नाहीयेत शिरगावचे गोलंदाज. काय गोलंदाजी केली आतापर्यंत अप्रतिम. बघा तुमच्याकडे ॲक्युरेसी असायला हवी आणि ती ॲक्युरेसी ॲक्युरेट गोलंदाजी या षटकामध्ये देखील फरहानची पाहायला मिळते. विचार करण्यास भाग पाडले एडवणच्या फलंदाजांना. षटकातील पुढचा बॉल हाताळण्याकरता पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवर फरहान.
अगदी चांगला बॉल यावेळेला मात्र अगदी चांगला फटका तिथे खेळलाय मैदानी लगत चेंडू जातोय बाद शेख तिथे आहेत फॉर्मलिंग झालं एक धाव घेतले दुसऱ्याचा देखील प्रयत्न आणि सिंगलला डबल मध्ये परावर्तन तिथे पाहायला मिळालं आणि या 2 धावांनी आपण पाहिलं तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावर 24 धावा. एक मानसिक दबाव यावेळेला मात्र आपण पाहिलं दोन्ही बॅटर्सने निर्माण केला. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे तर मैदानी लगत खेळून चालणार नाही तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील षटकार ठोकावे लागतील. ज्या पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं शिरगावच्या फलंदाजांनी कामगिरी केली आणि तशीच कामगिरी ही तुम्हाला देखील आता करावी लागेल. इथे मात्र अगदी चांगला बॉल बॉटम हँडचा केलेला परिपूर्ण वापर अफाक पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतोय मिसफील्ड झालं फैज मात्र त्याला कव्हर करतोय चांगले क्षेत्ररक्षण चांगली फेकी आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती. इथे आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती झालेली आहे 3 षटकांचा खेळ झालाय 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे आई आशापुरी एडवण या संघाची फलकावरती 26. आता येणारे चेंडू बाकी आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 59 धावांची आवश्यकता आहे. थँक्यू. लागोपाठ 3 षटकार आले तर 2000 रुपयांचं पारितोषिक मासा मसाला यांच्या माध्यमातून आणि लागोपाठ 2 चौकार आले तर 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. या षटकातील 1000 रुपयांचं पारितोषिक आहे लागोपाठ 2 चौकारांसाठी. अगदी चांगला फटका यावेळेला मात्र पाहायला मिळतोय मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय 1 रन कंप्लीट होते आणि एका धावेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 27. बघा सिंगल आणि डबलने मात्र या लक्ष्यापर्यंत पोहोचणं अवघड आहे त्याकरता तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. 17 बॉल बाकी आहेत आणि 17 बॉलमध्ये अजूनही 58 धावांची आवश्यकता आहे. अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार चषक 2025. इथे मात्र अगदी चांगला बॉल आतमध्ये येणारा चेंडू शरीराचा वेध घेताना पाहायला मिळालाय. या ठिकाणी आपण पाहतो विथ द बॅट ही 1 रन कंप्लीट होते आणि या एका धावेच्या साह्याने धाव संख्या आपण पाहिली तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 28 रन्स ऑन द बोर्ड. 16 बॉल बाकी आहेत आणि 16 बॉल मध्ये 57 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल अफाक घेऊन तयार ओव्हर द विकेटनी. यावेळेला मात्र शफल मुवमेंट फलंदाजाची पाहायला मिळाली चेंडूला खेळल्या दिशा दिलेली आहे चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फिल्डर तिथे आहेत अगदी चांगलं क्षेत्ररक्षण आणि यावेळेला आपण पाहिलं सिंगलला डबल मध्ये परावर्तन पाहायला मिळालं. धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 30. आता येणारे चेंडू जर पाहिले तर चेंडू बाकी आहेत अजूनही 15 आणि 15 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 55 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू 55चं लक्ष्य समोर. फाईट बॅक करायला हवा बाउन्स बॅक करायला हवा. पाहूया षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार अफाक. यावेळेला मात्र फुल टॉस बॉल फटका तर खेळलेला आहे फिल्डर तिथे आहेत आणि हाताला लागून मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. षटकार 6 धावा. लागोपाठ 3 षटकार जर आले तर मासा मसाला यांच्या वतीने 3,000 रुपयांचं पारितोषिक आहे. इथे जर आपण पाहिलं तर 1 षटकार तर आलाय 14 बॉल आणि 49 ची गरज. इथे मात्र अगदी चांगला फटका जागा बनवली स्वतः करता पुन्हा त्याच क्षेत्रामध्ये फिल्डर मुसाफ दांडेकर फ्रेम मध्ये येतोय अगदी चांगला झेल या ठिकाणी टिपलाय फलंदाजाचा या ठिकाणी खेळ संपलाय गॉन. धन्यवाद. इथे जर आपण पाहिलं तर आता विजयाच्या आशा ज्या आहेत त्या मावळताना दिसत आहेत कारण की चेंडू जर आपण आता पाहिलं तर चेंडू 13 बाकी आहेत 13 मध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. 3 गडी बाद झालेले आहेत. धाव संख्या आपण पाहतायत धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 36. जे सलामीचे आपण फलंदाज होते ते खूप लवकर बाद झाले आणि त्यानंतर आपण पाहिलं अडचणी वाढत गेल्या आई आशापुरा एडवण या संघाच्या आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर आता 13 बॉल आणि 49 ची गरज.
इथे मात्र आपण पाहिलं तर अगदी चांगला बॉल तिथे पाहायला मिळतोय आणि या डॉट बॉलने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 49 धावांची आवश्यकता आहे. शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आमदार चषक 2025 मधील आपण ही लढत पाहतायत. आता 12 चेंडू बाकी आहेत. 49 धावांची आवश्यकता आहे. 3 गडी बाद झालेत. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त विकेट जर गोलंदाजाने घेतल्या तर 1000 रुपयांचं पारितोषिक गोलंदाजासाठी आहे. बारा बॉल आणि जिंकण्याकरिता 49 धावांची आवश्यकता आहे. पाहूया षटकातील पहिला बॉल हाताळण्याकरिता इबाद शेख तयार. राईट आर्म राऊंड द विकेटनी. अगदी चांगला बॉल, अगदी सरळ बॅटने चांगला फटका खेळलाय. अलेन शेख यावेळेला मात्र फ्रेम मध्ये येतो. झेल टिपला जाईल का? आणि यावेळेला अगदी चांगला झेल टिपलाय. पुन्हा एकदा जाते इथे विकेट. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार. शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार. धन्यवाद. आमच्या कॅमेरामॅनचं कौतुक करावं तितकं कमी. काय बॉलला फॉलो केलंय कपिल पाटील. अतिशय सुंदर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे टाइम केलं, परंतु टायमिंग योग्य प्रकारे साध्य झालं नाही. चेंडू भरपूर हवेमध्ये गेला आणि त्यामुळे फिल्डरकडे वेळ होता. आपण फॉलो ऑफ द बॉल पाहू शकाल अगदी योग्य प्रकारे. इथे मात्र विकेट जाताना पुन्हा एकदा पाहायला मिळते. 11 चेंडू बाकी आहेत आणि 11 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 49 धावांची आवश्यकता आहे. कॅमेरामन करता देखील 200 रुपयांचं पारितोषिक कपिल पाटील यांच्याकरिता विकी संखे यांच्याकडनं. ते मात्र अगदी चांगला बॉल पुढचा पाहूया कशा प्रकारे हाताळला जाईल. इथे मात्र फटका तर चांगला खेळलाय फैज यावेळेला. व्हॉट अ कॅच. अफलातून दर्जेदार क्लास. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर व्ह्यूअरशिपचे सर्व रेकॉर्ड इथे मात्र या 4 दिवसांमध्ये मोडले गेलेत. 1,15,000 व्ह्यूअर्सनी ही मॅच ही स्पर्धा आतापर्यंत पाहिली आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील ते व्ह्यूअर्स नक्की वाढतील, कारण की उद्याच्या दिवसात ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आपल्याला खेळताना दिसणार आहेत. केतन मात्रे बायकरमॅन उद्याच्या दिवसामध्ये खेळताना दिसेल. विश्वनाथ जाधव खेळताना दिसेल. प्रीतम बारी खेळताना दिसेल. राकेश प्रभू खेळताना दिसेल. इथे मात्र आपण पाहिलं तर 2 बॉलवरती 2 विकेट मिळवले आहेत. विकेट हॅट्रिक इबाद शेख याच्या माध्यमातून घेतली जाईल का ऑन हॅट्रिक बॉल. इथे मात्र फटका तर छान खेळलाय. यावेळेला मात्र अगदी कडक बेधडक षटकार. जगभर कीर्ती साहेब दिन राती. इथे मात्र षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन इबाद तयार. इथे मात्र बॅकफुटला जाऊन खेळलाय. पिक केल्या लेंथला फैज तिथे आहे. त्यावेळेला मात्र अगदी चांगला झेल या ठिकाणी कॅरी केलाय. इथे मात्र आपण पाहिलं तर आशा मावळताना दिसतात. आई आशापुरी एडवणी या संघाच्या. विचार मनात हाय थोर. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची. या ठिकाणी आपण पाहिलं तर अजून एक धक्का लागला जातोय. चला नवीन बॅटर वॉर्म अप करत थोडं लवकर प्लीज.
खेळपट्टीवरती यायचंय. नवीन फलंदाज आपण पाहताय, नव्यानं दाखल झालाय अक्षय. अक्षय अर्थातच उर्फ पालन या नावाने मात्र ओळखलं जातं. अक्षय आपण पाहतायत. 8 बॉल 43 ची आवश्यकता. पाहूया षटकातील पुढचा बॉल हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज इबाद. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मुसाब तिथे आहेत. अगदी चांगले प्रयत्न तिथे मुसाबच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. चांगला स्टॉप या ठिकाणी पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर काय डाय हार्ड फिल्डिंग केली आहे, अगदी चांगली, जे एक्सपेक्टेड आहे गोलंदाजांना, आणि त्याच प्रकारची फिल्डिंग ही शिरगावकडनं पाहायला मिळाली आहे. आता या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. 7 बॉल आणि जिंकण्याकरता 42 रनची गरज. अगदी चांगला बॉल. यावेळेला मात्र बॉटम हँडचा केलेला परिपूर्ण वापर. चेंडू जातोय डीप लॉंग ऑनला. यावेळेला मात्र आपण पाहतोय षटकाची झालेली आहे समाप्ती. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 42 धावांची गरज. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आमदार चषक 2025 मध्ये. यावेळेला मात्र पहिला बॉल उंचच उंच, लांबच लांब. षटकार. 6 धावा. पाच चेंडू बाकी आहेत आणि 5 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत अजून 36. अगदी चांगला नेत्रदीपक फटका पाहायला मिळालाय. पाहूया षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र याही वेळेला चांगलं टायमिंग साध्य केलंय. काउंटर अटॅक. षटकार. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. आणि तिसरा जर आला तर मासा मसाला यांच्याकडनं 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. लागोपाठ तिसरा षटकार आला तर. यावेळेला मात्र वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच बाहेर जातोय. इथे आपण पाहिलं तर आता 4 बॉल बाकी आहेत आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजून 29 धावांची आवश्यकता आहे. अशा पल्लवित केल्या त्या फलंदाजाने असं म्हणणं वावगं ठरणार नाही. पाहूया षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज स्वतः मात्र पुढे जात आहेत झेल टिपण्याकरिता, परंतु झेल काही होऊ शकला नाहीये. आणि इथे आपण पाहिलं तर 1 रन. अगदी आपण पाहिलं तर मंगेशजी अवस्थी यांचं मात्र प्रेम या खेळाडूंवरती हे जरूर पाहायला मिळालं. ऊर्जा देण्याचं काम मात्र त्यांनी केलंय. शेवटचे 3 बॉल एक फॉर्मॅलिटी आता या मॅच मधली बाकी आहे. अगदी चांगला बॉल ओव्हर द बॉलर्स हेड. यावेळेला मात्र चेंडूला खेळलाय. फिल्डर तिथे आहेत. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. काय खेळ केलाय RR सुपरस्टार शिरगाव या संघानं. अप्रतिम. आता शेवटचे 2 बॉल. इथे मात्र फटका तर चांगला खेळलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. शेवटच्या बॉलला षटकार मारला तरी 500 रुपयांचं पारितोषिक आहे मासा मसाला यांच्या वतीने. ते मात्र फटका खेळलाय. गोलंदाज फ्रेम मध्ये येतोय. अगदी चांगला झेल या ठिकाणी मात्र टिपला गेलाय. आणि इथे आपण पाहिलं तर अगदी एक मोठा विजय साजरा करताना संघ दिसतोय RR सुपरस्टार शिरगाव संघ. आणि सुपर 8 मध्ये
दाखल होणारा आजच्या दिवसातला पहिला संघ आहे RR सुपरस्टार शिरगाव. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. डीजे थँक्यू. या ठिकाणी पण पाहिलं तर अगदी चांगलं क्रिकेट हे पाहायला मिळालं. सुपर 8